सेट एक्झाम बद्दल माहिती पाहणार आहोत. तर मला मागील व्हिडिओमध्ये काही कमेंट आल्या होत्या की नेट सेट बद्दल. आपण नेट सेट म्हणजे काय, नेट सेट करण्याचे काय फायदे आहेत, तसेच पेपर कशा प्रकारे असतात व नेट सेट परीक्षेमध्ये नवीन काही बदल झाले आहेत का, या सविस्तर आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूया नेट सेट म्हणजे काय. तर नेट सेट हे एक प्रकारचे एक्झाम आहे की यामध्ये तुम्ही ज्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे त्या विषयामध्ये तुम्ही भविष्यामध्ये रिसर्च करू इच्छिता किंवा असिस्टंट प्रोफेसर होऊ शकता. त्या विषयामध्ये इतरांना तुम्ही शिकवू शकता. यासाठी तुमची इच्छा असेल तर तुम्ही नेट सेट एक्झाम पास करून त्या पदावर काम करू शकता. यामुळे हे नेट सेट एक्झाम घेतली जाते. तर उदाहरणार्थ जर पाहायचं गेलं तर तुम्ही सायन्स फील्डमधून जर तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन करता तर तुम्हाला सायन्समधील विषयावर नेट सेट एक्झाम देता येत असते. उदाहरणार्थ फिजिक्समधून देता येईल. तसेच तुम्ही सोशल वर्कमधून जर पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर तुम्हाला सोशल वर्कच्या विषयावर नेट सेट देता येते व भविष्यामध्ये तुम्ही त्या विषयावर रिसर्च फेलोशिपमध्ये काम करू शकता किंवा प्रोफेसर म्हणून सुद्धा या एक्झामद्वारे तुम्ही काम करू शकता. तर ह्या नेट सेट एक्झामसाठी विद्यार्थ्यांची पात्रता काय असावी आपण ते पाहूया. नेट सेट एक्झाम देण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता काय असावी ते आपण पाहूया. तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असणे अनिवार्य आहे. एखाद्या विषयामध्ये तुम्ही कोणत्याही शाखेमधून पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल ते पूर्ण झालेले असणे अनिवार्य आहे. किंवा तुम्ही शेवटच्या वर्षामध्ये असाल तरीही तुम्हाला ह्या एक्झाम देता येतात. त्यानंतर ह्या नेट सेट परीक्षा पास करण्याचे फायदे काय आहेत ते आपण पाहूया. तर नेट सेट करण्याचे अनेक फायदे आहेत. तर आपण काही पाहूया. तर नेट सेट केल्यानंतर तुम्हाला रिसर्च फेलोशिप करता येत असते. शासनामार्फत तुम्ही केलेल्या अभ्यासावर किंवा तुम्ही ज्या विषयामधून केला आहे नेट सेट त्या विषयावर रिसर्चसाठी फेलोशिप तुम्हाला करता येत असते. त्यासाठी शासन वेतनही देते. तसेच तुम्हाला तुमच्या विषयामध्ये शिकवण्याची आवड असल्यास तुम्ही ज्या विषयात केला आहे तुमचे नेट सेट तो विषय ज्या महाविद्यालयामध्ये आहे त्या महाविद्यालयात तुम्ही असिस्टंट प्रोफेसरसाठी अप्लाय करू शकता व त्या जागी तुम्ही तुमचा जॉब करू शकता. त्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये PhD साठी सुद्धा ह्या नेट सेटचा फार उपयोग होतो. या नेट सेटचे पेपर कशा प्रकारचे असतात. नेट सेट जे एक्झाम आहे त्याचे पेपर जे आहेत ते तुम्ही मागील वर्षात किंवा ज्या विषयामध्ये स्पेशलायझेशन केलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे त्या विषयाशी निगडीतच तुम्हाला ह्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात आणि यामध्ये तिन्ही पेपरमध्ये पर्यायी प्रश्न असतात. तर ह्या नेट सेटमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का असा अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. तर सायन्स फील्डमधून नेट सेट करणाऱ्यांसाठी निगेटिव्ह मार्किंग असते. तर इतर शाखेतून आर्ट्स कॉमर्समधून जे नेट सेट करत असतात त्यांना निगेटिव्ह मार्किंग नसते. पण शासनाच्या नियमानुसार सतत यामध्ये बदल होत असतात. तर जे नवीन नियम आले आहेत त्यानुसार आपण माहिती घ्यावी व अभ्यास करावा. त्यानंतर नेट सेट परीक्षेमध्ये नवीन झालेले बदल. तर पूर्वी नेट सेटचे पेपर हे दिवसभर चालायचे की 3-3 तासाचे एक पेपर असायचा व 2 पेपर हे पर्यायी प्रश्न असायचे. तर तिसरा पेपर हे थिअरॉटिकल असायचा. त्यामध्ये विद्यार्थ्यांना उत्तरे लिहायला लावायची. पण आता हा नवीन बदल म्हणजे विद्यार्थ्यांना 3ही पेपर हे पर्यायी प्रश्नामध्येच झालेले आहेत की तुम्हाला MCQ टाईपमध्ये प्रश्न विचारले जातात व त्यामध्ये तुम्हाला केवळ आणि केवळ टिक करायचं आहे. हा एक नवीन बदल आहे. आणि पूर्वीसारखा पूर्ण दिवसभर पेपर नसतात. 3 तासामध्ये पेपर आयोजन करण्यात येत असते. त्यानंतर वर्षातून 2 वेळेस हे पेपर घेण्याचे शासनाने निर्णय घेतले आहेत. एका वर्षातून 2 वेळेस हे पेपर घेतले जातात. त्यानंतर या पेपरमध्ये विद्यार्थ्यांसाठी काही विशिष्ट सेंटर ठेवलेले आहेत.
त्या ठिकाणी विद्यार्थी परीक्षेसाठी बोलविले जातात. अनेक विद्यार्थ्यांनी नेट सेट साठी अप्लाय केला आहे आणि आता लागलीच काही दिवसात पेपरची सुद्धा सूचना आपल्यापर्यंत येणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी पेपरसाठी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक.